नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आरटी 2026-27 अजूनही शाळा नोंदणीची प्रोसेस कंप्लीट होत नाही. अजूनही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होत नाही. सो हा व्हिडिओमध्ये परत एकदा मी अपडेट तुम्हाला देतोय की आरटी 2026 साठी एक महत्त्वाची अपडेट पुन्हा एकदा आलेली आहे. ज्याद्वारे पाठीमागच्या व्हिडिओ तुम्हाला मी सांगितलं होतं की राज्यामध्ये टोटल 36 जिल्ह्यांमध्ये किती स्कूलनी रजिस्टर केलं आणि किती जागांसाठी आत्तापर्यंत व्हॅकन्सी आलेल्या आहेत. ह्या परत एकदा अपडेट झालेल्या आहेत. 29 तारखेवर 27 तारखेपर्यंत अपडेट त्यांना दिली होती, 29 तारखेपर्यंत, पण आता परत 2 दिवस वाढवून देण्यात आलेली आहे. नक्की कुठे बघायला मिळेल तुम्हाला किती शाळा आत्तापर्यंत रजिस्टर झालेल्या आहेत आणि किती जागा आत्तापर्यंत या आरटीच्या माध्यमात इथे रजिस्टर झाल्या आहेत, थोडक्यात आपण बघूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या काही महत्त्वाच्या शालेय लेवलच्या एक्झाम्स इथे आपल्या चालू असतात, जे की इग्नाइट पाठशाला ह्या ॲपवर चालू आहे. नवोदय परीक्षा असेल, स्कॉलरशिप एक्झाम असेल, ऑलिम्पियाड असेल, नॅशनल टॅलेंट सर्च असेल, MTS असेल, सैनिकी स्कूल असेल, होमी बाबा असेल, मंथन असेल किंवा NMM असेल, यासारख्या शालेय जीवनातल्या एक्झामचं पूर्ण कोचिंग इग्नाइट पाठशाला ह्या ॲपवरद्वारे केलं जातं. सो तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता आणि या ॲपवरती अवेलेबल बॅचेस पण परचेस करू शकता. त्याचबरोबर आरटीबद्दल आपण डिटेल माहिती देणारी एक बॅच चालू केलेली, ज्या बॅचची फी फक्त 49 रुपये. सो तुम्ही जर ही बॅच जॉईन केली तर त्यामध्ये फ्लोमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती देण्यासाठी प्रयत्न करत असतो. या बॅचेसमध्ये सुद्धा लेक्चर आमचे असतात. सो नक्कीच हे लेक्चर तुम्ही लाईव्ह बघू शकता किंवा रेकॉर्ड स्वरूपात पण बघू शकता. 49 रुपयात अवेलेबल आहे. ही पण बॅच तुम्ही घेऊ शकता. इग्नाइट अकॅडमीच्या या पाठशालाच्या ॲपवर आहे. खाली ॲपची बॅचची लिंक आहे, त्यावर क्लिक करून हवी ती बॅच परचेस करू शकता. आता जाऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे. यापूर्वी बघा 20 जानेवारीला अपडेट दिली होती. त्यामध्ये शाळा नोंदणी करण्यासाठी 27 जानेवारी ही लास्ट डेट ठरवण्यात आली होती, मुदतवाढ करून. 27 जानेवारी ही डेट संपलेली आहे. आता परत एकदा याला अपडेट करून ही मुदतवाढ अजून वाढवण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, यामध्ये शाळेला महाराष्ट्र राज्यातील सर्व जेवढ्या शाळा आहेत, ज्या की खाजगी शाळा आहेत सरकारच्या सोडून, जेवढ्या खाजगी शाळा आहेत त्या CBSE पॅटर्नच्या असू दे किंवा स्टेट बोर्डच्या असू द्या किंवा ICSE असू द्या, या सर्व शाळांमध्ये 25% जागा या RT मार्फत भरल्या जातात. सो त्या शाळांना येथे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. दरवर्षी नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस असते. ह्या वर्षी पण ही प्रोसेस थोडी लेट झाली आहे, चालू आहे. आता रजिस्ट्रेशन करण्याची लास्ट डेट जी आहे ती 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आता हे कसं कळणार आपल्याला, तर त्या संदर्भात तुम्ही जर RTच्या वेबसाईटला गेलात, बघा ही RTची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटला गेला, गुगलला काय करायचं, तुम्हाला गुगलमध्ये जायचं, इथे RT टाईप करायचं. बघा इथे RTE टाईप करायचं. ते टाईप केलं की सर्च करायचं आहे. सर्च केलं की पहिलीच वेबसाईट आहे RT ॲडमिशन. यावरती क्लिक केलं ही वेबसाईट ओपन होते. ह्या वेबसाईटवर तुम्हाला ॲडमिशन शेड्यूलवरती क्लिक करायचं. यामध्ये तुम्हाला अकॅडमिक इयर 2026-27 दिसतं. ॲप्लिकेशन राऊंड, पहिला राऊंड चालू आहे. सिलेक्शन लिस्ट, रेग्युलर सिलेक्शन लिस्ट क्लिक केलं की तुमच्या समोर इथे दिसतंय बघा, जसं की डिस्ट्रिक्टचे नाव आहे. हे सगळी डिस्ट्रिक्टचे नाव आहे. 36 डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि या 36 डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळत आहे की हे अपडेट करण्याची डेट त्यांना वाढवण्यात आलेली आहे. 9 जानेवारीपासून ते आता 30 जानेवारीपर्यंत, म्हणजे 30 म्हणजे 27 लास्ट होती, तर 4 दिवस अजून वाढवण्यात आलेली आहे. सो 30 जानेवारीपर्यंत हे तुम्हाला अपडेट करायला त्यांनी काय दिली आहे, संधी दिली. कुणासाठी ही अपडेट करण्याची, स्कूल रजिस्ट्रेशनची प्रोसेस होणार आहे. कधीपासून कधीपर्यंत, तर 9 जानेवारीपासून ते 30 जानेवारीपर्यंत ही प्रोसेस आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन अजून ओपन झालेत का, ओपन झाले नाही आहे. ते जेव्हा ओपन होतील तेव्हा इथे तुम्हाला डेट बघायला मिळेल. सध्या तरी ओपन झालेले नाही आहे. मग आता प्रश्न पडतो की सर आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन झालेल्या एकूण स्कूल आणि किती जागांसाठी झालेले, थोडक्यात बघूया. RT स्टेटस बघितला आपण तर यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल, रेग्युलर सिलेक्शनमध्ये गेला तुम्ही, ऑल स्टेटस चेक केलं की तुम्हाला शाळा बघायला मिळतील. तुम्ही प्रत्येक तुमच्या जिल्ह्यानुसार शाळा बघू शकता. उदाहरणार्थ अहिल्यानगरला 348 शाळा रजिस्टर झालेल्या आहेत आणि त्याद्वारे 3765 व्हॅकन्सी RT मार्फत भरल्या जाणार आहे. सो आपण प्रत्येक जिल्ह्याचं स्वतः तुम्ही बघू शकता. बघा हे सगळे 36 जिल्हे तुम्हाला बघायला मिळतात. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही बघितलं तर आता अपडेट आत्तापर्यंत म्हणजे तुम्हाला मी जो व्हिडिओ घेतोय आज, ह्या डेटपर्यंत 29 तारखेपर्यंत एकूण महाराष्ट्र राज्यातील 8168 शाळा रजिस्टर झालेल्या आहेत आणि त्यामध्ये 1,07,887 व्हॅकन्सी आहे. एवढ्या जागा RT मार्फत भरल्या जाणार आहे. सो इन अँड ॲव्हरेज बघितलं तर 1.25 लाखापर्यंत जागा या RT मधून दरवर्षी भरल्या जातात. अजूनही यामध्ये जागा वाढ होणार आहे, शाळेची सुद्धा वाढ होणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हे रेग्युलर अपडेट बघण्यासाठीच हा चॅनल काय करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत काय अपडेट पोहोचेल, तुमच्याकडनं अपडेट मिस होणार नाही. सो प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला या
ह्या चॅनलवर मिळणार आहे. तुमच्या मनात जर प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा, त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो आत्तापर्यंतची अपडेट मी तुम्हाला सांगितली, ज्यामध्ये तुम्हाला मुद्दे महत्त्वाचे सांगितले आहे. शाळा नोंदणीची मुदतवाढ झाली, ती आहे 31 जानेवारीपर्यंत, 31 जानेवारी 2026. आणि याच्यानंतरच काय होणार आहे, तुम्हाला विद्यार्थ्यांना किंवा पालकांना फॉर्म सुटणार आहे. फॉर्म सुटणार आहे कधी, 30 जानेवारी नंतर. मग नंतर म्हणजे डायरेक्ट 31 जानेवारी सुटेल असं नाही, त्यानंतर अपडेट नोटीस त्यांची येईल आणि त्यानंतर तुम्हाला साधारणतः 15 ते 20 दिवस दिले जातील किंवा महिना पण दिला जातो. या दरम्यान तुम्हाला काय फॉर्म भरायचे, ते फॉर्म कसे भरायचे, काय डॉक्युमेंट लागतात, याच्यावर मागे पण व्हिडिओ घेतले आहे. पुढे पण अपडेट आली तर मी तुम्हाला व्हिडिओ घेणार आहे. त्यासाठी काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आतापर्यंत किती शाळांची नोंद झाली ते पण मी तुम्हाला सांगितलं, आणि किती 1 लाख प्लस जागा आत्ता उपलब्ध असणार आहे महाराष्ट्रामध्ये, आणि अजूनही 1.25 लाखापर्यंत जागा उपलब्ध होणार आहे. याची अपडेट मी तुम्हाला ह्या बॅचमध्ये देत असतो. बघा, ही बॅच घेऊन टाका लगेच, 49 रुपयाची. ह्या बॅचमध्ये तुमचं जर मुलाचं पाल्याचं जर RT मध्ये ॲडमिशन झालं तर 8 ते 10 लाख रुपये वाचणार आहे. त्यासाठी तुम्हाला 49 रुपयाची बॅच अवेलेबल आहे. लगेच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक आहे. काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. अदरवाईज इग्नाइट पाठशाला ॲप डाउनलोड करून यावरती चालू असणाऱ्या सगळ्या बॅचेसचा फायदा तुम्ही घेऊ शकता. 9ची बॅच आपण चालू केलेली आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही लगेच एनरोल होऊ शकतात. अजून काही माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नक्की टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.